नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना? तर आज आपण सहज आणि सोपी आणि खूप कमी वेळात तयार होणारी केळफुलाची भाजी करणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आहे केळीचे फूल, तेल, कांदा, तिखट, मीठ, धने पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि तिळकुट. हा आहे केळीचा कोका आणि आता ह्याच्यामधली जी फुलं आहेत ती आपण साईडला काढून घ्यायची आहे. हे केळीचं फूल साफ करताना हाताला आधी तेल लावून घ्या, जेणेकरून हाताला चीक लागणार नाही. या केळफुल्याची एक एक करून सालं साईडला करायची आणि त्याच्या आतमधली जी फुलं आहेत ना ते काढून घ्यायचे. सुरुवातीला ही जी सालं आहेत ना ती एकदम सैल असतात, त्याच्यामुळे काढायला खूप सोपी पडतात, पण त्याच्यानंतर ते एकदम घट्ट घट्ट होत जातात, त्याच्यामुळे थोडंसं सालं काढायला अवघड होऊन जातं. पण हे करण्यात एक वेगळीच मज्जा आहे. जेव्हा तुम्ही करून बघाल ना तेव्हा तुम्हाला ह्याची मज्जा, खरी मज्जा कळेल. अगदी शेवटपर्यंत ह्याच्यामध्ये फुलं असतात, तर अगदी शेवटपर्यंत त्याची ती फुलं काढून घ्यायची आहेत. आता या फुलांचा थोडासा गठ्ठा घेऊन हातावर असे चोळायचे, जेणेकरून ती फुलं सैल होतील आणि त्याच्या आतमधला हा स्टिग्मा काढायला आपल्याला मदत होईल. याच्याच खाली प्लास्टिक सारखी दिसणारी पात आहे, त्याला लॅबलम म्हणतात, तीही आपण साईडला काढायची. आणि अशा प्रकारे आपल्याला सगळी फुलं साफ करून घ्यायची आहेत. तो जो मधला दांडा आहे ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो, तो भाजीला थोडासा तुरट करतो आणि तो मध्ये मध्ये खाताना दातांमध्ये यायची शक्यता आहे किंवा तो शिजत नाही नीट, म्हणून आपण त्याला साईडला काढून घ्यायचं आहे. आता आपली ती फुलं साफ करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचे. मीठ याच्यासाठी की भाजीमध्ये थोडासा चीक असतो, तो चीक जाण्यासाठी आपण थोडंसं पाण्यामध्ये मीठ मिक्स करायचं. आता ही फुलं आपण इथे चिरून घेतोय. मी बारीक चिरतेय, तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही चिरू शकता. आता ही चिरलेली फुले 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची. दहा मिनिटं झाल्यानंतर ती पाण्यातून घट्ट पिळून साईडला काढून ठेवायची. अशा प्रकारे आपली भाजी साफ करून झालेली आहे व्यवस्थित. आता आपण त्याला बनवायची कशी तिकडे वळू. आता गॅसवर आपण एक पॅन गरम करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण 3 चमचे तेल टाकलेलं आहे. ही भाजी वाफेवर शिजवायची असते, त्याच्यामुळे थोडंसं 1 चमचा तेल मी जास्त घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापून द्यायचे आणि त्याच्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरं चांगलं तडतडलं पाहिजे तेलामध्ये. जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 कांदे चिरलेले, बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, जोपर्यंत ते थोडेसे तांबूस लाल होत नाहीत तोपर्यंत. कांदा असा छान प्रकारे परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये तिखट प्रमाणानुसार, हळद, धने पावडर, आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण.
गॅस मंद आचेवर ठेवा जेणेकरून हे करपणार नाही. आणि आता त्याच्यावर आपण जी भाजी साफ करून घेतलेली आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजी आणि आपलं जे आधीचं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. भाजी तोपर्यंत परतवत राहा जोपर्यंत त्याचा खमंग वास बाजूच्याला येत नाही. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ शक्यतो कमी टाका, कारण आपण भाजी साफ करताना ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती, तर मिठाचा वापर कमी करा. अशा प्रकारे आपण सगळी भाजी परतून घेतलेली आहे आणि आता ती थोडीशी वाफेवर आपण शिजवायची आहे. 5 मिनिटं आपण फक्त ती वाफेवर शिजवणार आहोत. बघा, भाजी आता अशा प्रकारे शिजत आहे. मस्त घमघमाट सुटलाय भाजीचा. परत एकदा थोडी परतून घ्यायची आहे. ती खाली लागली आहे का, म्हणजे करपणार नाही ना याची काळजी घेते आपण, परतत राहायची. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळकूट. या भाजीला तिळकुटामुळे खूप सुंदर चव येते. त्याच्यामुळे 2 चमचे मी याच्यामध्ये तिळकूट टाकलेलं आहे. काही जण याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा पण वापर करतात, तर ओल्या खोबऱ्याने पण ही भाजी खूप छान लागते, पण मी तिळकूट प्रिफर केलंय. कोकणामध्ये मोस्ट ऑफ तिळकूट प्रिफर करतात. आणि वरून आपण कोथिंबीर टाकायची आहे भरपूर आणि परत 1-2 मिनिटं वाफ काढायची. आता भाजी मस्त प्रकारे अशी शिजलेली आहे. आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया. 5 मिनिटांमध्ये ही भाजी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी झालेली आहे. आता गार्निशिंग साठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आपली भाजी इकडे तयार झालेली आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज मन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण उदर बहन नव्हे जाणते अन्न कर. जय जय रघी समर्थ.